आणि यानंतर काही पावसाच्या बातम्या। राज्यामध्ये आजपासून पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा। रविवारी राज्यातील काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज। सोलापूरमध्ये पुन्हा तुफान पावसाची हजेरी। शहरातील मंगळवार बाजार, साखरपेठ आणि शॉपिंग सेंटर भागामध्ये पाणीच पाणी। साखरपेठेतील पेट्रोल पंपही पाण्यात। सलग 3 दिवसांपासून सोलापूरमध्ये जोरदार पाऊस। धाराशिवमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात। 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची संततधार। खरीपातील सोयाबीनसह पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार। मुसळधार पावसामुळे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये पूरस्थिती। धरणाची सर्व दारं 1 मीटरने उघडली, त्यामुळे इरई वर्धा नदी फुलली। ग्रामीण भागातील अनेक मार्ग मात्र बंद। परभणी जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस, त्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सोयाबीन पिकं पाण्याखाली, शेतकरी हवालदिल। जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये साधारणतः 65 ते 75 मिलीमीटर इतका पाऊस। बीड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये दमदार पाऊस। गेल्या 2 ते 2.5 तासांपासून बीड शहरासह विविध भागांमध्ये दमदार पाऊस। 15 दिवसांनंतर जिल्ह्यामध्ये पावसामुळे गारवा। जिल्ह्यातील बहुतांश तलाव आणि नदी नाले 100% भरले। नांदेडमध्ये पुराच्या पाण्यामध्ये तरुणांची स्टंटबाजी। गोदावरी नदीच्या वाजेगाव बंधाऱ्यावरील प्रकार। पुलावरून पाणी वाहत असताना बंधाऱ्यावरती 3 तरुणांचा वावर। वर्ध्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अश्रू अनावर। आमदारांपुढे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी मांडली कैफियत। देवळी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आमदार राजेश बकाने यांच्याकडून पाहणी। अकोल्यात 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाची हजेरी। हवामान खात्याकडून 16 सप्टेंबरपर्यंत पावसाचा इशारा।